नमस्ते, सस्नेह स्वागत आहे आपणा सर्वांचं। आज आपण दिलखुश मिक्स व्हेज विथ पनीर अशी स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत। 6 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि 1 इंच आलं घेतलं आहे। आता आपण कांदा, आलं आणि टोमॅटो चिरून घेऊया आणि मिक्सर जारमध्ये आपण त्याचं छान असं वाटण तयार करून घेऊया। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, ही नम्र विनंती। वाटण छान तयार झालं आहे। आपण इथे काही मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून त्या चिरून घेतल्या आहेत। त्यामध्ये बघा फरसबी घेतली आहे छान चिरून आणि गाजर आहे, गाजराचे सुद्धा लांब तुकडे केलेले आहेत आणि शिमला मिरची घेतली आहे आणि 2 बटाटे घेतले आहेत। आता आपण गॅस पेटवला आहे आणि त्यावर भांडं ठेवलं आहे आणि भांड्यामध्ये 1 तमालपत्र आणि 3 चमचे तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये आपण आता जिरं घालून घेऊया आणि जिरं छान असं फुललं की त्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते घालून घेणार आहोत आणि आपण झाकण ठेवणार आहोत। त्यामुळे हा मसाला जास्त बाहेर उडणार नाही आणि मिक्सरमध्ये जे काही मसाला अजून राहिला असेल तो सुद्धा आपण घेणार आहोत आणि हे वाटण छान असं परतून घेऊया। ते अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता हे बघा खूप छान असं हे वाटण परतून झालेलं आहे, बाजूने तेल सुटलं आहे म्हणजे आपलं वाटण खूप छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया। तर त्यासाठी बघा मी इथे 2 चमचे तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे आणि 1 चमचा सब्जी मसाला घेतला आहे आणि इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले आहे। अजून तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं आहे। हे बघा खूप छान मसाला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे दही घालून घेऊया आणि दही सुद्धा आपल्याला खूप छान असं परतून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये दही घालते वेळी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि आता आपण दही आणि हा मसाला छान मिक्स करून परतून घेऊया। आता आपण यामध्ये बाजूला आपण गरम पाणी केलेलं आहे ते या मसाल्यामध्ये घालून घेऊया म्हणजे आपला हा मसाला खूप छान असा शिजून तयार होईल। गरम पाणी घालून झाल्यावर मसाला पुन्हा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी तेल सुटेपर्यंत पुन्हा हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि हे बघा खूप छान असा मसाला आपला तयार झालेला आहे, रंगही खूप छान आलेला आहे। आणि आता यामध्ये आपण बटाटे जे घेतले होते ते चिरून यामध्ये घालूया आणि ते सुद्धा खूप छान असे मिक्स करून घेऊया। बटाटे लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया आणि झाकण ठेवून थोड्याफार प्रमाणात आपण बटाटे शिजवून घेऊया आणि बटाटे शिजले थोडेफार की त्यामध्ये आपण नंतर ज्या आपण मिक्स भाज्या घेतल्या होत्या त्या घालून घेऊया। मिक्स भाजी छान आपल्याला त्या मसाल्यामध्ये एकजीव परतून घ्यायची आहे। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे बघा भाजी छान परतून झालेली आहे। आता आपण गरम पाणी घालूया, मिक्स करूया भाजी छान। गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजून होईल आणि झाकण ठेवून भाजी शिजून घेऊया। भाजी छान अशी मिक्स करून झाकण ठेवून पूर्णपणे शिजवून घेऊया। भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण पनीर घालून घेणार आहोत। पनीर खूप सॉफ्ट झालेलं आहे बघा, हे पनीर आपण घरीच तयार केलेलं आहे। आता हे पनीर सगळं आपण भाजीमध्ये घालून घेऊया आणि खूप छान अशी दिलखुश मिक्स व्हेज विथ पनीर आपली बनून तयार होणार आहे। पनीर आणि मिक्स भाज्या आपल्या छान अशा परतून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मीठ कमी असेल वाटलं असेल तर ते आपण घालून घेऊया आणि आता वरून आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि ती सुद्धा खूप छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण एक छोटीशी प्लेट ठेवूया आणि बाजूला बघा एक कोळशाचा निखारा तयार करून घेतला आहे तो ठेवूया आणि त्यावर
1 चमचाभर असं तूप घालूया आणि 5 मिनटं झाकण ठेवून देऊया. आता आपण झाकण काढून घेऊया. खूप छान स्मोक फ्लेवर आपल्या भाजीला आलेला आहे. आता आपण कोळशाची प्लेटसुद्धा आहे ती काढून घेऊया आणि खूप छान अशी स्वादिष्ट मिक्स व्हेज विथ पनीर बनून तयार आहे. हे बघा. आता आपण वरून कोथिंबीर घालूया. भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि ती आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, खूप छान तयार झालेली आहे भाजी. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवा. तुम्हालासुद्धा ही भाजी खूप आवडेल आणि आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ही नम्र विनंती. थँक्यू.